हॅलो गाईज, आय एम प्रांजली. वेलकम बॅक टू माय चॅनल. सुट्टीचा दिवस. सुट्टी सुट्टी ही फार छान असते. मला फार आवडते. सुट्टीच्या दिवशी मस्त उशिरा उठणं, हळूहळू सगळं रुटीन आपलं करणं, हे मला खूप छान आवडतं. म्हणजे आपल्या डेली रुटीनच्या व्यतिरिक्त सगळं काही असतं. त्यामुळे आपल्याला जे हवं आहे ते आपण करू शकतो. म्हणजे आपल्याला बाकीचे कामं पण असतात बाजूचे जे आपल्याला करायचे असतात. असं नाही की सुट्टी म्हणजे आपण काहीच करत नाही. पण मला सुट्टीचा हा दिवस फार आवडतो, कारण की तो फक्त आणि फक्त माझा असतो. उठल्या-उठल्या छान मला पॉझिटिव्हिटी फील होते, कारण की तुम्हाला तुमच्या जॉबला किंवा तुमचं जे काही असेल बिझनेस किंवा व्हॉटएव्हर, तुम्हाला तिथे प्रेझेंट नसतं व्हायचं आणि हा दिवस फक्त तुमचा असतो. तुमचं स्वतःचं इंडिव्हिज्युअल काम, तुमचं कुठेतरी बाहेर जाऊन फिरणं किंवा स्वतःला टाईम देणं किंवा सेल्फ पॅम्परिंग करणं, हे सगळं तुम्हाला स्वतःसाठी करायचं असतं. त्यामुळं तो एक फार मजेचा दिवस असतो आणि तुम्ही पूर्ण वीक काम केलेलं असतं आणि त्यामुळे तुम्हाला रेस्टची गरज असते. सो हे रिसेटचं बटन असतं, असं मला वाटतं. सो मी उठून वेळ झाला होता, सो मी फ्रेश वगैरे झाले. माझं लॉन्ड्री करून घेतलं मी सारं. सो जी अशी कामं असतात, म्हणजे केस धुणं किंवा लॉन्ड्री करणं किंवा अशी घरातली जी काही कामं किंवा साफसफाई करणं, ही सगळी मी सुट्टीच्या दिवशीच करते. आपल्याला सुट्टी का असते? मला असं वाटतं आपल्याला सुट्टी असते कारण मी जसं सांगितलं त्याप्रमाणे आपण रिसेटचं बटन तर दाबतोच. कारण की आपण तेवढा ब्रेक घेतो, स्वतःला रिसेट करतो आणि पुढच्या वीकसाठी परत आपण त्या पूर्ण एनर्जीनी तयार होऊन आपण पुढचा वीक चालू करतो. म्हणजे अर्थात आपण स्वतःला चार्ज करत असतो आणि जेव्हा वीक असा संपायचा थोडे दिवस राहिलेले असतात, तेव्हा आपण पॉवर सेव्हिंग मोडवर चालत असतो, असं मला वाटतं. सो तुमच्या सुट्टी दिवशी कोणीही तुमचा मूड खराब करत असेल किंवा कोणीही तुमच्या मध्ये येत असेल, सो प्लीज तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुमचं फक्त स्वतःकडे लक्ष पाहिजे. तुम्ही सगळा वेळ स्वतःला द्या. तुम्ही नेचरसोबत टाईम स्पेंड करा. तुम्ही कुठली तरी एक बुक रीड करा किंवा तुम्ही एक छान मूव्ही बघा. ती असं नाही की ती मूव्ही इन्स्पिरेशनल किंवा मोटिव्हेशनल असली पाहिजे. ती कॉमेडी असू शकते किंवा तुम्हाला जी हवी आहे मूव्ही ती बघा. पण स्वतःसाठी काहीतरी करा असं मला वाटतं. बिकॉज तुम्ही डे टू डे लाईफमध्ये सगळ्यांमध्ये इतके गुंतलेले असता, की तुम्हाला स्वतःला वेळ कधी देताच येत नाही. त्यामुळं स्वतःला वेळ देणं हे फार गरजेचं आहे आजकालच्या जगात. कारण की आपण फार गुंतलेले असतो आपल्या कामांमध्ये किंवा लोकांमध्ये. आपण तर सगळ्यांची मदत करतो, सगळ्यांशी बोलतो, चालतो. पण कसं असतं, जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देणार आहात पूर्णपणे, तेव्हा जेव्हा स्वतःकडे लक्ष देता, तुम्ही स्वतः खुश आहात, तेव्हा तुम्ही लोकांना खुश ठेवू शकता. सो म्हणून असं मला वाटतं, की तो दिवस तुमचा आहे. आणि मी तर इकडे एकटी राहते. म्हणजे आहेत माझे फ्रेंड्स पण इकडे, पण इथे मी एकटी राहते. सो स्वतःला वेळ देणं, स्वतःची काळजी घेणं, पूर्ण जगापासनं लांब असणं, शांत असणं हे मी प्रिफर करते. म्हणजे तेवढा वेळ ना आपला हीलिंगमध्ये जातो. ती हीलिंग आणि स्वतःकडे लक्ष देणं हे फार इम्पॉर्टंट आहे. आय डोंट नो सगळे लोकं हे करतात की नाही करतात, पण हे खरंच गरजेचं आहे असं मला वाटतं. सो हे काही प्रॉडक्ट्स आहेत जे मी डे टू डे लाईफमध्ये वापरते आणि ते फार सुंदर आहेत. म्हणजे मला फार आवडतात. मी कधी चेंज नाही करणार हे प्रॉडक्ट्स असं मला वाटतं, जोपर्यंत एक मला याचं रिप्लेसमेंट नाही मिळत. आणि या सगळ्या प्रॉडक्ट्सबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करते. सो प्लीज तुम्ही तिथे चेक करू शकता. सो माझी शॅम्पूज वापरण्याची पद्धत अशी आहे की एका आठवड्यामध्ये जर मी 2दा माझे हेअर वॉश करते, तर एकदा मी एक शॅम्पू वापरते आणि दुसऱ्यांदा दुसरा वापरते. कारण की तुम्ही जेव्हा सेम शॅम्पू वापरत राहता तुमच्या केसांसाठी,
तेव्हा तुमच्या केसांना ते यूज टू होऊन जातं आणि ते शॅम्पू रिझल्ट्स दाखवत नाहीत तुमच्या स्कॅल्पवर किंवा तुमच्या केसांसाठी. सो तुम्ही स्विच करायला पाहिजेत शॅम्पूज असं मला वाटतं. आय डोंट नो तुम्ही कसं करता, बट मी असं प्रेफर करते. मस्त छान माझा हेअर वॉश झालेला आहे. खूप छान, सुंदर, पॉझिटिव्ह आणि फ्रेश फील करते मी. बिकॉज मी तेवढा वेळ घेऊन अंघोळ केली आहे. रोजच्या गडबडीसारखं नाही की चला पटापटा आवरा आणि ऑफिसला जा किंवा जॉबला जा. खूप छान वेळ घेऊन, केस व्यवस्थित धुवून, आता मी त्यांना पुसून घेणार आहे छान ड्राय करून. आणि मोस्टली मी कधी सिरम लावते, कधी नाही लावत. सो आज मी प्रेफर करते की मला आज सिरम नाही लावायचं आहे. बघूया, मी कधी कधी प्रेफर करते की सिरम न लावता केस कसे राहतात. बिकॉज जर मला लगेच विंचरायचं नसेल आणि मला कुठे बाहेर जायचं नसेल तर मी सिरम नाही लावत. कारण की सिरम मी डिटँगल करायला वापरते. आणि जर तुम्हाला पण सिरम वापरायचं असेल डिटँगल करण्यासाठी, जर जेव्हा केस ओले असतात तेव्हाच तुम्ही सिरम लावा. तुमचे केस फार छान डिटँगल्ड होतात. सो इथे मी माझं स्किन केअर रुटीन पण शेअर करते. सो सर्वात आधी मी टोनर लावते. मी टोनरसाठी इथे गुलाब जल यूज करते. तुम्ही कुठलाही टोनर यूज करू शकता. मी अजून कुठला असा टोनर ट्राय नाही केला, पण मी रिसेंटली एक ऑर्डर केला आहे. लेट्स सी, मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू पण नक्कीच लवकरच देईन. सो फर्स्ट गोज द टोनर. गुलाब जल रोज वॉटरने खूप छान रिफ्रेशिंग फील होतं. आणि जर तुम्हाला मेकअप करायचा असेल तर टोनर फार जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही छान मस्त हॉट शॉवर घेऊन आलेले असता आणि त्याच्यानंतर तुम्हाला गरम व्हायला लागतं आणि मग छान तुम्हाला कूल डाऊन करण्यासाठी हे असं गार कूल टोनर चेहऱ्यावर खूप छान फील होतं. प्लीज तुम्ही पण ट्राय करा. काही लोकांना वाटतं स्किन केअरसाठी का खर्च करावा, पण जर तुम्ही मला विचारलं तर प्लीज तुम्ही नक्कीच करा. ते खूप छान रिझल्ट्स देतं. पण जर तुम्हाला स्किन केअर करायचं असेल तर तुम्ही आधी रिसर्च करा, एक्सप्लोअर करा गोष्टी वेगळ्या वेगळ्या शॉप्समध्ये जाऊन किंवा लोकांना विचारून किंवा ट्युटोरियल्स, व्हिडिओज बघून आणि मगच तो प्रॉडक्ट घ्या. कारण ते फार इम्पॉर्टंट आहे. बिकॉज कधी कधी असं होतं की तुम्ही कुठला तरी एक दुसराच प्रॉडक्ट घेता आणि तो तुम्हाला सूट होत नाही किंवा त्या प्रॉडक्टचे रिझल्ट्स तुम्हाला दिसत नाहीत. तर त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की यार नाही, स्किन केअर करणं काही इम्पॉर्टंट नाही आहे किंवा इट्स वेस्ट ऑफ मनी. पण मला असं वाटतं की जर तुम्ही योग्य डिसिजन घेऊन जर तुम्ही प्रॉडक्ट्स घेतले तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर तुम्ही कुठलाही प्रॉडक्ट यूज करत असाल, मग ते कुठल्याही ब्रँडचा असू दे किंवा कुठल्याही कंपनीचा असू दे, ॲटलिस्ट त्याला 1 ते 2 आठवडे द्या, मगच त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट करा. असे खूप कमी प्रॉडक्ट्स असतात की लावल्या लावल्या लगेचच रिझल्ट्स दिसायला लागतात, पण असं काही अर्थात नसतं. ते ॲटलिस्ट 1 किंवा 2 वीक्स कुठल्याही प्रॉडक्टला लागतो. सो थोडा पेशन्स ठेवा आणि स्वतःसाठी थोडासा खर्च करा. सो टोनर नंतर मी विटॅमिन सी सिरम लावते. त्याच्यानंतर मी एक 30 सेकंड्सचा गॅप घेऊन माझं मॉइश्चरायझर लावते ऑल ओव्हर द बॉडी. कारण की मी कोलोराडोमध्ये राहते. सो कोलोराडो इज व्हेरी ड्राय. सो मी खूप छान मॉइश्चराईज ठेवते माझी बॉडी कायम. सो क्रीम्सचे पण भरपूर प्रकार असतात. सो विंटर्समध्ये देअर इज कोल्ड क्रीम. इन समर्स यू कॅन यूज सनस्क्रीन. काही लोक सनस्क्रीन ऑल ओव्हर द इयर वापरतात. मी मोस्टली फक्त समर्समध्येच वापरते. पण कधी कधी जर मला उन्हात बाहेर निघायचं असेल दिवसात तर मी सनस्क्रीन यूज करते. आणि एक कमाल आहे बरं का, तुम्ही तुमच्या मॉइश्चरायझरसोबत जर बॉडी मिस्ट वापरलं तर त्यांचा कॉम्बो फार सुंदर आहे. तो जो फ्रेग्रन्स
ओ माय गॉड! खूप छान फ्रेग्रन्स येतो. मी मोस्टली हा बॉडी मिस्ट वापरते आजकाल. माझ्याकडे ॲक्चुअली व्हिक्टोरिया सिक्रेटचा पण आहे, पण तो आता संपत आलाय. सो मी रिसेंटली हा नवीन घेतलाय. सो मी विचार केला, की हा ट्राय करून बघूया आज. आणि व्हॅलेंटाईन्स वीक चालू आहे म्हणून मी सगळं पिंक ठेवलंय. सो माझा बॉडी मिस्ट, माझा ड्रेस पण पिंक आहे. मला जर कुठे बाहेर जायचं नसेल तर मी मोस्टली हेअर ड्रायर यूज करत नाही, कारण की त्याने केस ड्राय होतात. जर मला बाहेर जायचं असेल आणि लवकर ड्राय करायचे असतील तर मी नक्कीच वापरते. सो ही क्यूट हेअर क्लिप मी पेअर करणार आहे माझ्या ड्रेससोबत. सो थोड्या वेळानंतर माझं एक पार्सल आलं होतं. ते कलेक्ट केलं मी आणि या पार्सलमध्ये काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. सो ते पार्सल ओपन करायच्या आधी एक क्विक स्नॅक, बिकॉज आय वॉज क्रेविंग फॉर समथिंग स्वीट. सो दिस इज वन ऑफ माय फेवरेट कुकीज एव्हर. ओ माय गॉड! माझं फार आवडतं कुकी आहे हे, मला खूप आवडतं. आणि एक ट्रिक म्हणजे तुम्ही हे जर मायक्रोवेव्हमध्ये फ्यू सेकंड्ससाठी ठेवलं तर ओ माय गॉड, बॉम्ब! खूप आवडेल तुम्हाला. सो जसं मी तुम्हाला सांगितलं माझं पार्सल आलेलं आहे. सो मला तेव्हाच उघडायचं होतं, बट मला हे तुमच्यासोबत उघडायचं होतं म्हणून मी हे ओपन नाही केलं आहे. सो आपण हे ओपन करूयात आणि बघूया त्याच्यामध्ये काय आहे. ॲक्च्युली मी कन्फ्युज्ड होते. मला नव्हतं माहिती की हे प्रॉडक्ट आलं आहे माझं. कारण की आपण जेव्हा भरपूर गोष्टी ऑर्डर करतो तेव्हा आपल्याला माहिती नसतं ही गोष्ट कधी येणार आहे. आणि मी माझं Amazon पण चेक केलं नाही की कुठली गोष्ट किंवा कुठलं प्रॉडक्ट कधी येणार आहे. सो लेट्स सी. सो हे 2 माझे ऑर्डिनरीचे प्रॉडक्ट्स आहेत, जे मी तुम्हाला लवकरच याचा व्हिडिओ करून रिव्ह्यू करणार आहे. सो तुम्ही हे वापरू शकता. सो त्याच्यानंतर मी मस्त जेवण केलं अँड या दॅट्स डन. थँक सो मच. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके, बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या.